शेतकरी प्रश्नी काँग्रेस सुद्धा आक्रमक होताना दिसतेय। महायुतीला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा सुद्धा प्रयत्न आहे। काँग्रेसचं देखील आज राज्यभर आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काँग्रेस आज मैदानात उतरेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, खरं तर काँग्रेसनं हा मुद्दा सातत्यानं उपस्थित केलेला आहे। काँग्रेसच्या दोन प्रमुख मागण्या आहेत। एक तर हेक्टरी 50,000 रुपये द्यावे, ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा आणि शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी। या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक होताना दिसतेय। पुढच्या आपण म्हणूया महिन्यात काही दिवसात हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे, पण त्यापूर्वी मात्र काँग्रेस हाच मुद्दा घेऊन मैदानात उतरताना दिसतेय। निश्चित लागवी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होतील। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला यश हवं असेल तर सध्या जो मुद्दा जास्त चर्चेत आहे तो म्हणजे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा आणि या ठिकाणी तात्काळ मदत करावी, 50,000 एकरी मदत द्यावी, सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी आज काँग्रेस रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते। कालच जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसने मुंबईमध्ये शांती मार्चही काढलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आदेश दिलेले आहेत। संपूर्ण कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे ते जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेलं होतं। आता सरकारला 1 वर्ष पूर्ण व्हायला आलेलं आहे आणि अशामध्येच पुराची जर परिस्थिती पाहिली तर सध्या कर्जमुक्तीची अधिक गरज शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे 5 वर्षाची प्रतीक्षा न करता तात्काळ कर्जमुक्तीची घोषणा करावी आणि सरसकट 50,000 रुपये एकरी मदत आहे, नुकसान भरपाई, ती मराठवाड्यातील पूरग्रस्तांना द्यावी। या दोन प्रमुख मागण्यांसाठी आता काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीनंतर घोषणा केलेली होती की येत्या 8 दिवसांमध्ये ही मदत जाहीर केली जाईल आणि दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, मात्र सरकारने एकंदर निर्णय घेण्याआधीच आता काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरून ही मागणी आपणच रेटून धरत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करते। परिणामी कुठेतरी उद्या किंवा परवा या येत्या 4-5 दिवसांमध्ये जर सरकारने घोषणा केली तर त्याचं श्रेयही काँग्रेसला लाटता येणार आहे। परिणामी या मुद्द्यावरती तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काँग्रेस पुन्हा एकदा आपल्याला रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतंय। लागली अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।